आनंद लाचावले मन लागेली शेगोडी ते जीवन सोशे असे झाले. पंढरीचा बापन काळा आहे, काळा प्युअर काळा आहे. काबुरा आहे काळा, पण गुण गुण. एखादी बाई खूप सुंदर आहे पाहिले, 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 खूप सुंदर आहे पाहिले. तर तिने जे म्हणलं मावी दोन चारच पाहुणे आहे, दोन चारच पाहुणे आहे, फक्त थोडसा रोड भाकरी का आणि थोडंसं बेसन नाही होत आपल्याकडे. या सूत्राकडे कोण करत का? हा हा या ना ओरी आवडे रूप गोजिरे सगुण पाहतालो जन सुखावले. आता गोष्टी पुढे ऐसा तुझी आहे जोगी तुझं पाय पान. कितीही तुम्ही सुंदर असं पाहिले तर पंढरपूरच्या पांडुरंगाने तुमचं रूप गरज नाही, रूपाची गरज नाही. कायची गरज आहे? गुण. गुण चांगले पाहिजे माणसाने. 65 वर्षाची वय झाली, 55 वर्षाची वय झाली, माझ्या बाईने म्हणलं का पप्याची माय पिंकीची माय थोडंसं म्हणजे गाय करून दे. कुटकाळ फुटलं म्हणजे केवढे जेवढी हाया ना. अरे माये 55 वर्षाचं वय झालं, महाबंधा टाकले, आता कॅरम बोर्ड झाला. आणि म्या जर माझ्या पत्नीने म्हणलं का तिथं सवाटी आहे, तिथं ब्रश आहे, तिथं पुडी आणली मला लावून दे. अरे मला जायचं कुठं आहे? बायको करायची आहे दुसरी. लाचाही नाही वाटत लोकांनी. म्हणजे इकून भाजून खाल्ल्या त्या माल्यापाशी 60 रुपये 80 रुपये ते गाय करायची देते. हा तर काही गरजच नाही ना माझ्या बाबा. खरं सांगतो मी नाही आहे गरज. आवडे रूप गोजिरे स्वप्न पाहता लोचन सुखावले. मी प्रमाणासहित बोलून राहिलो तुम्हाला. प्रमाण आहे माझ्यापाशी. अरे मला हे सांगा, फेऱ्या लवली ना पिंकीची बाली झाली होती, किती पाहिली होती का? पिंकी झाली, पिंकी होती पिंकी. आता फेऱ्या लवली ना होती तर ते बाली झाली का? हाया ना पिंकीची बाली नाही व देवानं रूप जे दिलेलं ह्या फेऱ्या लवलीनं जाते का? जाते का? नाही जाणार. हो मी आता उद्यापासून फेऱ्या लवली लागली लावली तर माझ्या घरची पाहिजे म्हणा मोठे महाराज होते बाबा सकाराम महाराज कुठून आले असं म्हणून का? नाही म्हणणार. गुण चांगले पाहिजे गुण. ह्या साबणी वापरणं बंद करा. एकच साबण लावायची. किती मार्केटमध्ये साबणी भेटते? हा शरीर साफ साबण शरीर साफ करण्यासाठी साबण आहे ना. हा किती कंपनीनं साबण्या काढल्या, किती कंपनी साबणी काढल्या, त्या साबणीनं बाहेरचं पांढरं होते, बाहेरचं पूर्ण पांढरं होते, पण एक नंबर अंदरून कार राहते. कसं राहते? कार. देवाने गुणच आवडते. मला सांगा देवकीच्या पोटी भगवान परमात्मा कृष्ण भगवान परमात्मा देवकीच्या पोटी जन्माले आला. तर देवकी माता गोरी का काळी? हाया ना. देवकी माता गोरी का काळी? गोरी. पण देवकी मातेच्या पोटी भगवान परमात्मा जन्माले आले. भगवान परमात्मा कृष्ण भगवान. तर त्याचं रूप काळं होतं. कसं होतं? काळं. पण त्या भगवान परमात्म्याने एवढा गुण चांगला होता, गुण का त्यानं या जेवढे या पृथ्वी तलावर लोक आहे मृत्यू लोकांमध्ये त्याच्यावर दया केली. दया. यशोदे मातेनं दया नाही केली. यशोदे मातेने दया केली का? यशोदेनं मातेनं नुसतं पाळलं त्याले. देवकीनं जन्म दिला पण यशोदेनं लहानाचा मोठा केला. नंदबाबानं प्रेम ठेवलं. जगाचा बाप झाला तो, जगाचा बाप. आणि तुमच्यावरही प्रेम करते, भक्त लोकांवर प्रेम करते, संतांवर प्रेम करते. आज संताच्या पायी बंदी सृष्टी आहे नाही, हे जिवंत आहे. आज संताच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संताची खान आहे.
हो आणि कोणत्याही संतावर माणसानं विश्वास ठेवायचा विश्वास मी प्रमाणासहित बोलतो संताची जपानी हा माझा विश्वास सर्वे भावे दास झालो त्याचा मायबाप संतावर कधी विश्वास ठेवायचा गजानन महाराज कशी आहे पाहिले तुम्ही पाहिले का आया ना संत गजानन महाराज कशी आहे शेगावचे कशी आहे दयावंत आहे कशी आहे दयावंत देवतारी त्याला कोणी नाही मारी मला मारलं होतं देवानं पण म्हणे थोडस मारून देतो म्हणे तुले पण थोड्या वेळाने चांगलं प्रेम ठेवतो म्हणे देवा पण खरंच त्याला प्रेम ठेवतो खरी तर कृपा माया मी खरं काय सांगत रोडी ते म्हणे खरी तर कृपा दत्त महाराज आणि भुजा अजून सगळ्याचा खूपच कृपा आहे माया रात्र दिवस माया पाठीमागच राहिले तो जेवला का खावला का कुठं गेला का गेला लक्षच ठेवून काही मला काही कमी नाही मागची 11 एकर आवडतो एक पोरग डॉक्टर होऊन राहिलो एक पोरगी इंजिनियर झाली का कमी आहे म्हणे काही कमी नाही ह्या कीर्तनानं पोट भरते का माय बायकोपाशी नारळ द्या लागते म्हणे नारळ द्या लागते एवढी रामाचे सैन्य आहे माय मागं नारळ झाली माय बायकोपाशी संध्याकाळी ते म्हणजे नारळच गाव पाया लागून सांगतो तू माया सांग जास्त बोलू नको कीर्तन आलो का नारळशिवाय काहीच नाही माय बाबू बाबरोबर किती आहे पैशाचा मला लोक नाही दिसत नाही का तुम्हाला व्हिडिओ शूटिंग चालू आहे चाला बाबा आपलं नाव होते हा 5-6 हजार रुपये यादी द्यायला लागते हे नाही ते रामाचं सैन्य आहे एवढं मोठं हा रामाची सेना आहे हा का बोलते हो हा नुसतं बायकोपाशी नारळ द्यावं लागते हलवत एक दिवस म्हणे काहो म्हणे तुम्ही म्हणे नेहमी कीर्तनाला जाता म्हणे हो जातो बाबा म्हणलं सोडून द्या ना म्हणे हे कीर्तन पहिलेच वावर इकलं म्हणे सारं केलं म्हणे नाही का म्हणे नारळ का होईन म्हणे आश्वीचे बाबा मी म्हणलो तुला खरं सांगतो म्हणलं सांगा ना तो म्हणे सांगतो म्हणलं सांगा ना तो म्हणे सांगतो म्हणलं तू एवढी जोर काम करून राहिली म्हणलं मायावर कीर्तनावर आल्याबरोबर नाही म्हणे का भेटते म्हणे कीर्तनावर नारळ खूप झाला नारळ काय 20 रुपयाचं होते का पहिले 5 रुपये 10 रुपयाचं नारळ भेटे ना हो आता केवढ्याची नारळाची किंमत आहे हा म्हणजे पाया लागायचे 5-25 जर नारळ आणले म्या आणि त्याचे खोबर किसाचे लाडू करून खाल्ले चांगलं नाही होत का पण लोभाच्या बापाचं नाव पाप आहे काय लोभाच्या बापाचं नाव पाप आहे हे लक्षात ठेवा विठ्ठला
तुम्ही पैसा चांगला आहे म्हणता का? पैशाच्या मागे जास्त लागू नका. एका माणसाचं 4 एकर वावर आहे, समृद्धी हायवे रोडले टचले लागून होतं. एक पत्नी होती, त्याला एकच पोरगी होती. कीर्तन ध्यान देऊन आहे का? एक पत्नी होती, एकच पोरगी होती, आणि त्याचं समृद्धी हायवेले 4 एकराचा पीस होता, तुकडा होता 4 एकराचा. आणि त्याच्यापाशी आले पैसे, त्या वावराचे पैसे आले. ते पैशानं सारं सुजून गेलं महाराज. पैसे पाहू असं सुजून गेलं. ते म्हणे काऊ म्हणे आपल्याला एकच पोरगी आहे म्हणे. एक पोरगी आहे म्हणे, आपण या पोरीला इंजिनियर करू म्हणे, चांगली शिकवू म्हणे पोरी. याच्यापाशी पैसा आला होता. बायकोपाशी द्यायला तर लवरच टाकेल. त्याला वाटे का कुठे नेऊन टाकते का, भावाच्या घरी नेऊन देते का, याने देते असं लोक करेल पैशासाठी. पाय ते हेच विचारते का पिंकीचे बाबा कसं वाटते हो तुम्हाला, कसं वाटते सांगा ना हो. ड्युटीहून आले तुम्ही, हो कसं वाटते, साखर पाणी घेता का, चहा घेता का, कॉफी घेता, अहो थोडासा शिरा करून देऊ का, अहो थोडीशी उकडपिंडी करून देऊ का, खाता का. 2 बायकाचा माणूस तिकडे गेला तर तिकडे मिळेल, आणि इकडे गेला तर इकडे मिळेल. काय याच्यात तमाशा हो. झाल्या वयामध्ये विचार करा माय बाप, झाल्या वयामध्ये ते पत्नी, पहिली पत्नी ती ताकदबाज होती. पहिली पत्नी, पहिली मागून केलेली पत्नी ताकदबाज होती. आणि हे म्हणे झगडा वय महाराज. ते मागून केलेली पत्नी आपल्याकडे वळले, संध्याकाळी जेवाच्या टायमावर जेवायला इकडे या म्हणे, आणि हे पत्नी म्हणे माझ्याकडे जेवायला या म्हणे. आणि याच्या संध्याकाळच्या टायमावर झगडा पोहल्या जाईल. आणि हे ताकदबाज होती, हिची ताकद जास्त होती ना, जास्त जोऱ्यानं मालकाचं धोतर ओढलं महाराज. हे मागून गेली जास्त ताकद बघून जास्त जोऱ्यानं धोतर ओढलं. जसं धोतर ओढलं तसं धोतराला जीव सोडून दिला महाराज. झाला ना तमाशा का राहिला. म्हणून तुम्हाला सांगतो, भगवंताचं नामस्मरण करून जो माणूस जीवन जगतो त्याचं जीवन व्यर्थ नाही जात महाराज. हे लक्षात ठेवता. विठ्ठला विठ्ठला अरे या काला एकमेकाच्या मुखात टाकला तर माना. काला एवढा भाग्यवान आहे का तो काला फक्त मृत्यू लोकात आहे माया बाबा. भगवान परमात्म्याची परिस्थिती साधारण नव्हती महाराज, मोठे होते भगवान परमात्मा. देवकीच्या पोटी भगवान परमात्मा जन्माले आले. शूरसेन राजाच्या पोटी भगवंत जन्माले आले. शूरसेन यादव. मला एकच म्हणायचं आहे माय बापू का भगवंताचं नामस्मरण जे केल्यानं पाप म्हणते हे तुम्ही खोटं नका मानू, खरंच माना. ज्या दिवशी भगवंताचं नामस्मरण तुम्ही सोडून द्या त्या दिवशी तुमची परिस्थिती
वेगळी होईल. हो, आज तुम्ही दिंडीमध्ये दिंडी घेऊन आले, भाग्यवान आहे तुम्ही, खरोखरच भाग्यवान. हो, ज्याच्या नशिबामध्ये काला भगवंताला भेटला ते जास्तच भाग्यवान. वैकुंठी तो वंश नाही कवळ काही काल्याचे, वैकुंठामध्ये काला नाही आहे. हो, ह्या काला वाळवंटात झाला आणि तो भगवान परमात्म्याने काला केला, तुम्ही आम्ही नाही केला. ज्या दिवशी भगवान परमात्मा भगवान कृष्ण जन्माला आले देवकीच्या पोटी, तर देवकीच्या कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळे वसुदेवा देतो देवकी बाईनं लग्नामध्ये विघ्न झाले आहे का? मायबाप ज्या दिवशी देवकीचं लग्न झालं, राजे महाराजे मोठे मोठे लग्नासाठी लग्न मंडपात उपस्थित झाले महाराज. आणि तो लग्नाचा समारंभ पाहून आकाशाची वाणी झाली महाराज. कशाची वाणी झाली? आकाशाची वाणी सांगे सकाळची ऐकोनी मनाचा कादा. आकाशाची वाणी सांगे सकाळची ऐकोनी मनाचा कादा. आणि कंस महाराज धावत आला. कोणाकडे धावत आला? देवकीमध्ये. आणि ते नवरी नसताना तिची वेणी ओढली महाराज, वेणी सोडली कंस महाराज. तसे वसुदेव धावले. अरे म्हणे हे तर तुझी बहीण आहे रे म्हणे. कोण आहे म्हणे? बहीण. अरे म्हणे हिचा 8वा पुत्र तुझा घात करणार आहे म्हणे. 8वा पुत्र हिने होणारा बाळ 8वा. पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा नाही, 5वा नाही, 6वा नाही, 7वा नाही, 8वा. हिचा बाळ तुझा निपात करणार आहे. पण ही तुझी बहीण म्हणे रे म्हणे. एकच एकुलती एक बहीण आहे म्हणे. तिच्यावर तू तलवार उचलून म्हणे मारून राहिला म्हणे. किती पाप लागण म्हणे कंसा तुले, किती पाप लागण म्हणे. दाऊनिया तणगा माराया नवला आतो ददराना वासुदेव. दाऊनिया तणगा माराया नवला आतो ददराना वासुदेव. वदी बाळकाची देऊन
पुत्रा तोरा मारून राहिला देवकीचा 8वा पुत्र. वसुदेवानं हात पकडला कंस राजाचा, पण कंस माने नाही मारा. शेवटी वसुदेवानं सांगितलं का हे कंसा तुझी बहीण आहे, लाडकी बहीण आहे, हे तू तिला मारशील ना, पुन्हा तुला बहीण नाही भेटणार. देईन मी पुत्र सत्य माझे माना. आजे मी म्हणे ह्या तुझ्या बहिणीचा होणारा पुत्र तुझ्या जवळ मी आणून देईन म्हणे. पहिला झाला का आणून देईन म्हणे, दुसरा झाला का आणून देईन म्हणे मारासाठी. वसुदेव म्हणत होता कोणाले? कंस राजाने. म्हणे कंस राजा हे देवकीचे झालेले जेवढे पुत्र होईल तेवढे पुत्र मी नेऊन आणून देईन म्हणे तुला मारा. एक एक पुत्र एक एक पुत्र एक एक पुत्र असे 7 पुत्र मारले महाराज कंस महाराज. किती पुत्र मारले? 7. आणि 8वा पृथ्वी भगवान परमात्म्याला माहित पडलं. ब्रह्मदेवाची मीटिंग झाली. ब्रह्मदेवानं सांगितलं का पृथ्वीवर विनाश होऊन राहिला, विनाश होऊन राहिला पृथ्वीवर. नारायणाने एकच सांगितलं, भगवान परमात्मा नारायण सांगितलं का थोड्याच दिवसामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म होणार आहे. देवकीच्या पोटी जन्म येणार आहे. देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. कोण येणार आहे? भगवान परमात्मा, भगवान कृष्ण जन्माले आले. आणि वसुदेवाले आणि देवकीले बंदी खाण्यात ठेवली महाराज, कारागृहात. कुठे ठेवलं? कारागृहात. आणि रात्री 12 वाजता जन्म झाला भगवान परमात्म्याचा. 12 वाजता जन्म झाला गोकुळी. 12 वाजता जन्म झाला भगवान परमात्म्याचा. अष्टमीची रात्री 12 वाजता धोधार पाणी चालू होता. आणि यमुना नदीने पूर होता. एवढा पूर होता का काही मुलाचं काम नाही. त्या टायमामध्ये भगवान परमात्मा जन्माले आले. आणि जन्म होताच भगवान परमात्म्यानं वसुदेवाला सांगितलं तू चिंता करू नको, तू चिंता करू नको, काही चिंता करण्याची गरज नाही. दरवाजे लावून होते बंदी खाण्याचे. बंदी वासामध्ये भगवान परमात्मा जन्माले आले. वसुदेव लहानची टोपली घेऊन त्याच्यामध्ये थोडस लहानचा कापड टाकून भगवान परमात्म्याले मथुरेमधून निघून गेले. हाताच्या हातकड्या तुटून गेल्या, दरवाजे तुटून पडले. जे पहारेकरी होते त्या पहारेकरी सन्न झोपून होते. आणि भगवान परमात्मा निघून चालले. कुठं चालले? गोकुळामध्ये. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. वसुदेव महाराज निघून गेले. यमुना टंप भरून होती. कशी होती? मनामध्ये बोलू नका, माझा दिमाग खराब झाला ना. तर मग म्हणून महाराज बयाड बनले का येऊनच पडल्यावानी करते बाबा म्हणून मी का करी.
वसुदेव बाबा टोपली मध्ये भगवान परमात्म्याला घेऊन गेले गोकुळात. आणि ते नागनाथ महाराज, मोठे नागनाथ महाराज, मोठे नागनाथ महाराज. काय नाव त्या महाराज नागानं? शेषनाग. त्या शेषनागानं वसुदेवाला माहीतच नाही टोपलीमध्ये भगवान परमात्मा अशी बसून होती. आणि ते भोगलं का नाही असं हसत बसतो, हसत असं करे. कुठं हुशार, हो एवढं हुशार आहे ते काही बोलत का नाही. त्या टोपलीकडे त्या नागाकडे पाहिजे. नागाने अशी फणी केली. काय त्यासाठी फणी केली? का भगवान परमात्मा पाण्यानं भिजला नाही पाहिजे. देवाची करणी आणि नारळात पाणी. कुणाची करणी राहते? नारळात पाणी. तुम्ही आम्ही घालतो का नारळात पाणी? नारळात पाणी माहिती आहे किती राहते? किती राहते? एका माणसाची ताण भागवण्याला पाणी राहते. तुम्ही कच्चं नारळ फोडा. आणि ते भगवान परमात्मा निघून चालले यमुना नदीतून. यमुना नदीनं अशी वाट मोकळी करून दिली. ते वृंदावनात गेली वाट. नंदबाबाच्या घरी जाऊन पोहोचले आणि तिथं ते भगवान परमात्मा ठेवून दिला. आणि तिथून ते मायापती तिथून निघून पोरगी घेतली एक लहान, मथुरेमध्ये निघून आली. कंसराजाने माहित पडलं का तुझा निपात करणारा काळ गोकुळामध्ये जन्माला आला. माय बाप थरथर 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 कापत राहिला कंस महाराज. तसाच बसू देवकी मातेकडे कंसराज धावत आला. कुठाय का तुझा मुलगा? कुठाय का तुझा मुलगा? कुठाय तुझा मुलगा? अरे ती मुलगी घेऊन गेला. मुलगा कुठं होता? गोकुळामध्ये होता. संरक्षणामध्ये होता. गोकुळामध्ये भगवान परमात्मा संरक्षणात ठेवून होता. अरे म्हणे तुला का निपात करणारा गोकुळामध्ये ठेवू नये म्हणे. त्याचा विचार नको करू म्हणे. सकाळी दिवस निघाला. नंदबाबाच्या घरी सारा आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. भगवान परमात्मा जन्माले आले. माय बाबू भगवान परमात्माचं नाव कोण? कृष्ण ठेवलं. तुम्हीच विचार करा. देवकी माते ठेवलं का? कृष्ण नाव कोण ठेवलं? कोण ठेवलं? महाराज हाया ना. भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं भगवान कृष्ण. आपण तर लेकराचे नाव काही ठेवतो ना. रिंकू बिंकू टिंकू चिक्कू इक्कू बिक्कू. अरे काय नाव ठेवतं राजे हो. भगवंताचं नामस्मरण होते. नामस्मरण तुम्ही लेकराचे नाव ठेवा चांगले होते ना. भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं चांगलं. जन्माले आले भगवान. लहानचे लेकरू पाण्यात टाकलं. सगळ्याला आनंद झाला. रांगोळी काढल्या. असा आनंद झाला गोकुळामध्ये का भगवान नंदबाबाच्या घरी मुलगा आला. त्या मुलगा यशोदेले मुलगा झाला. यशोदेले मुलगा झाला. यशोदेले मुलगा झाला. सगळ्याला आनंद झाला. पेढे वाटले. पेढे हो त्यावेळेचे पेढे. आनंद आनंद झाला. लेकराचं नाव किती काय दिसतो? हाया ना. कृष्ण भगवान नाव ठेवलं.
गवळणी यशोदा, यशोदेची ओटी भरली. नंदबाबाच्या घरी भगवान श्री परमात्मा जन्माला आले माय बाबा. त्याचं नाव कृष्ण ठेवलं. का ठेवलं? कृष्ण. आणि तुमच्या लेकराचे नाव तुम्ही खूप रंगारंगाचे ठेवता आहे का? पहिले 5 पोरी होत्या. किती होत्या? 5. आणि लहान एक पोरगी होती. लहान पोरीचं नाव, त्या पोरीचं नाव ठेवलं पप्पी. पप्पी नाव ठेवलं. का ठेवलं? कीर्तन ध्यान देऊ नका, बोलू नका. 5 पोरी होत्या आणि 6व्या नंबरची पप्पी नावाची पोरगी ठेवली. भगवान परमात्म्याचं नाव ठेवा. भगवंताचं नामस्मरण होते. एखाद्या पुराचं नाव विठ्ठल नाव असलं, एखाद्या पुराचं नाव नामदेव असलं, एखाद्या पुराचं नाव तुकाराम असलं. नाम तुझे रे, 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 नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. मी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी, बोलले वाल्मिक नामे 3 लोक उद्धरत. भगवंताचं नामस्मरण केल्यानं वाल्याचा वाल्मिक झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 भगवंताचा नामस्मरण वाल्याचा वाल्मिक झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही दिंडीमध्ये आले, भगवंताचं गजानन महाराजाचं लक्ष आहे. कोणत्या गावच्या दिंड्या आल्या, किती मावल्या आल्या, किती सेवा केली गजानन महाराजाची. अभंग चांगले गावले, बेकार गावले. अभंग कोणताच बेकार राहत नाही. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. महाराजांना अभंग गावला, प्रमाणात बोलले महाराज. भगवंताचं नामस्मरण जीवनातून करा रे बाबा, जीवनात करा रे साधन, करा रे साधन बाबा, साधन हरीचे. जरी कमी करू नका. जेने जन्म यमासी यातना, ऐसिया साधना करा काही. शाबास. तुम्हाला वाटत असं मेल्यावर कोणी हिशोब देत नाही. ज्या दिवशी मरीन न इकडं पहा तिकडं पाहू नका. असं मी सांगू राहिलो, कृपा करून पाया पांडुरंगाच्या आणि कीर्तन माणसानं कधी ध्यान देऊन ऐकायचं. हो. आणि कीर्तन का नाही हृदयामध्ये टाकायचं आणि ते घरी घेऊन जायचं. मालक बेवड्या असेल तर त्या बेवड्यापैकी सांगायचं, अहो मी कीर्तनात गेली होती, महाराजांना पद्धतशीर सांगितलं, जे सांगितलं ते मी हृदयात ठेवून आणि ते हृदय तुम्हाला खोलून सांगून राहिलो का तुझे बाबा पाणी टाकून देत जाओ, कोणी लोकांना भेटावू, लवकर मरण हो. तुम्ही लवकर मरण गेले ना तर तुम्हाला मोठे महाराज कोणी दारू नका पिऊ, दारू नका पिऊ, दारू नका पिऊ, दारू पिऊ. अधोगतीने त्याचे माय बापू भगवान परमात्मा तुम्हाला सांगतो माय बापू, वाल्याने किती पाप केलं माहिती आहे का? किती लाख म्हणून ठेवले माहिती आहे का पापाची? तुम्हाला सांगतो माय बापू, चांगल्याची संगत करा, चांगल्याची. एवढी बेकाराच्या संगती होतो, एवढा बेकार होतो मी का काही कुणाचं काम नाही. पण मला या देवानं इकडं आणलं तसं पण हेच काही समजत नाही महाराज. एवढा बेकार होतो.
संतांची संगती मनोमान गती अवकारावासीपती येणे म्हणते. संतांची संगती मनोमान गती अवकारावासीपती येणे म्हणते. बरी चांगल्याची संगत करा, लेकराचे नाव चांगले ठेवा. माझी हात जोडून पाया पडून सांगतो, तुमच्या तरी एखादी बाळ जन्माला येऊ द्या, त्याचं नाव विठ्ठल ठेवा, त्याचं नाव कृष्ण ठेवा. हो, नामदेव महाराजांनी 4 पोरं होती, 4. कीर्तन ध्यान देऊन ऐका. किती पोरं होते? 4 पोराची नाव माहिती काय? नारा, मादा, विठा, गोंदा. त्याचं स्पष्टीकरण करून सांगतो. नारा म्हणजे नारायण, मादा म्हणजे महादेव, गोंदा म्हणजे गोविंद. नारा, मादा आणि विठा, विठा म्हणजे विठ्ठल. त्या बाईले 5 पोरी होत्या. त्या 6व्या पोरीचं नाव, त्या पोरीचं नाव कोणती अशी मालकीन आली होती तिथं 12 का 14 नाव ठेवायचं. त्या पोरीचं नाव पप्पी ठेवलं. पप्पी. आणि ते दिवाळी आणि दिवाळीने त्या बाईने जायचं होतं भावाच्या घरी अक्षत घेऊन. अक्षत लावाले भावाने अक्षत लावाले चालली होती ते बाई माऊली. आणि एसटीमध्ये तुम्हाला तर माहित आहे कमी गर्दी राहते का दिवाळीच्या पिरियड मध्ये? कमी राहते का गर्द्या? आणि हे पप्पीची माय 5 पोरी द्या. आणि हे पप्पी घेऊन त्या बस स्टँड मध्ये गेली. आणि त्या ड्रायव्हरनं कंडक्टरने एवढी एसटी भरली, दाबू एसटी भरली. एवढं एसटी काही ते खेड्यापाड्याचा आज संध्याकाळचा काही ही दाबू एसटी भरली आहे बाबू. आणि ते पप्पी का नाही खाल्लं राहिली, का राहिली? पप्पी खाल्लं राहिली. आणि हे पप्पीची माय त्या कंडक्टर पाशी गेली. आणि त्या कंडक्टरले म्हणते, कंडक्टर साहेब म्हणजे कसंही करा, काही करा, पण माझी पप्पी घ्यायची. कसं होईल? नाही, उलट झालं. उलट करू नका. लाडाई गोडाई येसाई साखराई. का म्हणलं काय? लाडाई गोडाई येसाई साखराई. नामदेव महाराजांच्या सुना त्या कंडक्टरले म्हणते, अहो म्हणते पप्पी घ्यावं म्हणते. ते कंडक्टर म्हणते, बाई म्हणते ती एवढ्या लोकांनी पप्पी कशी घेऊ, कशी घेऊ म्हणते एवढ्या लोकांनी. भगवंताचं नामस्मरण तुम्हाला सांगतो. एका दिवशी माहिती तुम्हाला सांगतो, उषा एका उषा नाव ठेवलं एका मुलीचं. अरे कीर्तन झालं, मी झोपून जाऊ म्हणलं, इथंच काय घरी जा अशी म्हणलं. झोपी गेलो मी. कीर्तन झालं, 12 साडेबारा वाजले. झोपी गेलो. त्याच्या मामीने म्हणलं, अशी म्हणलं काही उषाकडे काही आहे का? ती म्हणलं उषाले आहे का म्हणलं. आजी म्हणे 10 वर्ष झाले म्हणे उषाच्या लग्नाले. उषाले काहीच नाही म्हणे, काहीच नाही म्हणे उषाले. 10 वर्ष झाले म्हणे लग्नाले. सांगा, भगवंताचं नामस्मरण वाल्याचा वाली करत असलं. आणि भगवान परमात्म्याचं नाव भगवान कृष्ण ठेवलं. देवकीच्या मुठी जन्म आलेले भगवान परमात्मा रागत लहानाचे मोठे झाले. लहानाचे कसे झाले? मोठे. आणि मोठे झाल्याबरोबर खोड्या करायला लागले महाराज. का करायला लागले? खोड्या करायला. खोड्या नको करू माझे बाबा, Corona
आपल्या लेकराला थोडा वेळ लागतो वाटते, लागते का? हा या ना, आपल्या लेकराला वेळ लागते थोडा मोठा व्हायला, पण देवाले मोठा व्हायला काही वेळ लागत नाही. आणि देवाने तुम्हाला तुम्हाला आशीर्वादी द्यायला वेळ लागत नाही. फक्त तुम्ही पवित्र व्हा. पवित्र जो देवाने पुण्यवंता जो बद्या तुमचा सर्व काळ. जिथपर्यंत तुम्ही पवित्र नाही होत तिथपर्यंत देव तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. पवित्र म्हणजे शुद्ध. पवित्र झाल्याशिवाय तुम्हाला देव आशीर्वाद देणार नाही. पवित्र व्हा, देवाचं नामस्मरण करा, भगवान परमात्म्याचं हृदय आपल्या हृदयाला जोडून ठेवा. भगवान परमात्मा मोठे झाले आणि रांगाले लागले. का लागले? रांगाले. तळवे तळहात तळहात टेकी तळवे तळहात लागले. देवकी तर तिथूनच गुणगण गावे महालेकरू कसो असो. पण देवकीचं बाळ सुरक्षित होतं गोकुळात. नंदबाबाचं लक्ष होतं, यशोदा मातेचं लक्ष होतं भगवान परमात्म्यावर. पण भगवान परमात्मा एवढा हुशार का? कुठून काय आणि कुठून ये पता लागू दे नंदबाबा यशोदा मातेने. हो, एक दिवस तर भगवान परमात्म्यानं कमालच केली महाराज. हो, रांगता आहे ना असे लपून गेले भगवान परमात्मा. लपून गेले आणि नंदबाबा गेले होते मथुरेले. नंदबाबाला थोडासा वेळ झाला याले. आणि यशोदा माता होती, मांडीवरच होते. स्तनपान केलं भगवान परमात्म्याने. रांगत चटांगत दिली यशोदा माते. अशी चटाक दिली, अशी डोळ्यात माती पाडल्यासारखी केली यशोदा मातेने. आणि भगवान परमात्मा असे लपून राहिले. यशोदा मायाला वाटलं बाबा देवा, नंद बाबा गेली मथुरेले आणि शेचेर आले म्हणजे भगवान परमात्मा कृष्ण दिसला नाही तर माझ्या पाठीचे चमडे काढल्याशिवाय नाही. नंद बाबा अशी पाहून थकून गेली यशोदा मैया थकून गेली. खूप झक्कल झाली यशोदा मैया. खूप भालो दिशेच नाही. पाव थकून गेली यशोदा माता. आणि ते म्हणत आहे माझा कृष्ण देखीला का, माझा कृष्ण देखीला का, माझा कृष्ण देखीला काय, माझा कृष्ण देखीला माझा कृष्ण देखीला मायबाबू तुम्हाला सांगतो पूर्ण चरित्र जर सांगतो म्हणून तर लंब कीर्तन होऊन जाते. मी थोडक्यात करून टाकतो, टाईम काही जास्त राहिला नाही. तुम्ही म्हणा महाराजांना लवकरच केलं, पण आता 1-1.5 घंटा तर होऊनच गेला आणि करतो म्हणलं तर पुन्हा 1.5 घंटा तुम्हाला उठू देत नाही. पण
आता मला कोकणात तर गेलो, जन्म झाला, भगवान कृष्ण परमात्म्याचं नाव झालं, नाव जेवढं यशोदेमय्यानं, आणि भगवान परमात्मा रांगायला लागले, रांगता खोड्या करायला लागले. खोड्या अशा केल्या, तुम्हाला तर माहितीच आहे खोड्या झाल्या. हा खोड्या करू यशोदामय्या त्रस्त झाली. आणि त्या गोपिका म्हणू लागल्या का आता यशोदामय्या तुझ्या ह्या बाळ सांभाळ, कोठोवरी सोसू दिगा. गोकुळी जावे की रावे, जावे की रावे, गोकुळी जावे की रावे, जावे की रावे. तुझा नंद बघू कोड्या करतो गे माय, यशोदा सांगायची काही खूप खोड्या केल्या. यशोदामय्या त्रसून गेली, एवढी तजून गेली का देवा, भगवान परमात्म्यानं त्या बाई तजून गेली रे. माती तर खाऊन राहिला, माती खाल्ली. बलराम दादा तिकडून आला, आई 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 आई. भगवान परमात्म्यानं माती खाल्ली ग, कृष्णानं माती खाल्ली ग, कृष्णानं माती खाल्ली. अरे कृष्णा, माती खाल्ली का रे तू? माती खाल्ली नाही आई, मी माती नाही खाल्ली. म्हणे मारू नको ग आई, मारू नको, मी माती नाही खाल्ली आई. अरे बलराम सुद्धा पक्षपाती आहे रे, बलराम दादा पक्षपाती आहे, मी माती नाही खाल्ली. दाखव तुझ्या तोंडात काय तो. भगवान परमात्मा हा म्हणल्याबरोबर पूर्ण पृथ्वी ब्रह्मांड दिसू लागलं भगवान परमात्म्याच्या जिभेवर. विचार करा माय बाबू, भगवान परमात्मा जगाचा बाप आहे, जगाच्या बापानं खोड्या करू तू यशोदे मातेने त्रस्त केली. हे कृष्णा, तू आता शाळेत जा रे, शाळेत. काही गोपाळ, काही गोपाळ, काही गोपाळ सवंगडी वना, काही गोपाळ सवंगडी वना, काही गोपाळ यशोदामय्या तजून गेली. अशा रिपोर्टच्या आपण पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देतो ना, आपल्यावर काही संकट आलं तर ते पोलीस स्टेशन झालं. यशोदामय्याच्या घरी रोज तक्रारी भगवान कृष्णाच्या, रोज तक्रारी. आणि तक्रारी कोणत्या? दही खाल्लं, दूध खाल्लं, लोणी खाल्लं, मडकं फोडलं. अशा खोड्या नाही. याले तुडवलं, त्याले मारलं, याले मारलं, अशा खोड्या आहे का कृष्णाच्या? नाही. तुमच्या खोड्या माहीत आहे का? याले तुडवलं, त्याले धोडवलं, याले मारलं, त्याले मारलं, ह्या खोड्या आहे तुमच्या विचित्र. पण भगवान परमात्माच्या खोड्या कोणत्या होत्या? दही दूध खाऊ. कायच्यासाठी? अरे कंस बाबाले, कंस राजाले इथून गोकुळातून दही दूध जाईल, त्याच्या करात सहित तो पैसे दे. ते दूध नाही केलं पाहिजे बुवा जास्त प्रमाणात, आणि गरीब दुधाचे लेकरं चांगले तयार पडले पाहिजे. थोडी जमवली पेद्या सुदाम्या, 12, 14, 15, 16 जणांची टोळी होती ना. ते टोळी चोऱ्या करे दया दुधाच्या, आणि त्या दया दुधाच्या चोऱ्या झाल्या का गवळणी डायरेक्ट रिपोर्ट कोणापाशी करे? यशोदेवयापाशी. यशोदा ह्या कुठं ताना, काना कुठं गेला? काना
अरे काना माझा घरीच आहे ना बाबा. हा घरी नाही, माया घरी आला होता रात्री. पूर्ण विरंजन फोडलं त्यानं, 3 मडके फोडले. काहून गेली मी, त्रासून गेली, तजून गेली. हो तजून गेलो. हो काहीच्या काही करते, काहीच्या काही करते. भगवान परमात्मा जमजम 7 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते? 7 वर्षाचे. आणि 7 वर्षाच्या भगवान परमात्म्याच्या गाई राखासाठी यशोदा मैयाने एक काडी दिली. काडी आणि शिदोरी बांधून दिली. वनामध्ये निघून गेले भगवान परमात्मा. हा भगवान परमात्म्यानं शिदोऱ्या बांधून सवगडी वासरे, ताणे वासरे, मोठ्या गाई, लहान गाई सगळ्या वनामध्ये घेऊन गेले. सुदामाईला चिंता पडली का आपला भगवान लाडका जंगलामध्ये, वनामध्ये, गोवर्धन पर्वताजवळ आपला भगवान परमात्मा काही सांगण्यासाठी गेला. आणि भाकरी दिल्या, त्या भाकरीची त्यानं त्या भाकरीचा काला करून सगळ्या सवंगड्यासोबत दही काला बनवला. सगळ्याच्या शिदोऱ्या वाटल्या, शिदोऱ्या सोडल्या रानावनामध्ये. आपण या एकमेका पायथ्याशी झाला. पंढरपूरले झाला बाळवंटात काला. भगवान परमात्म्याने खिचडीचा काला केला. आणि एकमेका देवमुखी सुखी घालू होंबरी. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. मायबाप काला झाला. काला या सगळ्याच्या नशिबात नाही. तुम्हीच खूप भाग्यवान आहे. मी तर म्हणतो खूपच भाग्यवान आहे, खूपच भाग्यवान आहे. एकमेका देवमुखी सुखी घालू होंबरी. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. आज ओ समरावती, आज ओ समरावती. ज्ञानेश्वर